प्रयत्न, सातत्य, आत्मविश्वास ही यशाची त्रिसूत्री. श्रीमती दीपाली चौगुले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील कन्या महाविद्यालयात आयोजित माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा 2025 या कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी श्रीमती दीपाली चौगुले, डेप्युटी कमिशनर महाराष्ट्र राज्य GST विभाग सांगली म्हणून बोलत होत्या. त्यापुढे त्या म्हणाल्या, प्रयत्न करा, यश मिळेल. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र आहे, याचा योग्य वापर करा. तसंच अपयशाने खचून जाऊ नका. आपण यश प्राप्त करू शकतो यावर विश्वास ठेवा. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या शिक्षकांचा आणि महाविद्यालयाचा मोठा वाटा आहे. शिक्षकांचे ऐका, त्यांना फॉलो करा. तसेच या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान मला आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. TJ शिंदे सर होते. ते अध्यक्ष मनोगतामध्ये म्हणाले, गेली 17 वर्ष हा उपक्रम सुरू आहे व त्याचे कौतुक केले. ऐकण्याने वक्तृत्व समृद्ध होते, असे त्यांनी नमूद केले. या स्पर्धेमध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, सोलापूर या जिल्ह्यातील एकूण 52 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. बक्षीस वितरण कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय प्राचार्य शामराव पाटील, सदस्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ महाराष्ट्र राज्य पुणे हे उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित डॉ. रमेश पाटील होते. या कार्यक्रमात आदरणीय अण्णा यांनी संस्थेतील वक्तृत्व स्पर्धेचा आढावा घेतला. माननीय आमदार जयंतराव पाटील यांच्या जीवनातील काही गोष्टींना त्यांनी उजाळा दिला. स्पर्धेतील विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी प्रीती प्रमोद लोळगे, शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर. द्वितीय क्रमांक कुमारी शांभवी श्रीकांत माळकर, श्रीमती पद्मराजे न्यू कॉलेज शिरोळ. तृतीय क्रमांक कुमारी ऋतुजा सतीश पवार, DKTE कॉलेज इचलकरंजी. उत्तेजनार्थ 1 कुमारी प्रज्ञा श्रीकांत माळकर, श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय सांगली. उत्तेजनार्थ 2 कुमार चैतन्य श्रीकांत लांडगे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे स्पर्धक विजयी ठरले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. संतोष बोंगाळे, मराठी विभाग प्रमुख वेणुताई चव्हाण कॉलेज कराड. प्राचार्य डॉ. प्रकाश आठवले, हिंदी विभाग प्रमुख कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज इस्लामपूर व प्राचार्य डॉ. रेखा फसाले, मराठी विभाग प्रमुख आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कासेगाव यांनी कार्य पाहिले. या कार्यक्रमाचे समन्वयक प्राचार्य डॉ. विकास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्राचार्य GB मासाळ, डॉ. अनिल साळुंखे, डॉ. अमित बामणे, डॉ. दीपक पाटील, डॉ. युवराज केंगर, डॉ. सुरेश साळवे, डॉ. सुजाता पाटील, प्राचार्य नंदा चिवटे, प्राचार्य सुलोचना दंतराव, डॉ. अण्णा कदम, प्राचार्य संदीप माने, प्राचार्य महेश पाटील, प्राचार्य प्रशांत पाटील, प्राचार्य संजय पवार, प्राचार्य शहीदा आत्तार, प्राचार्य हर्षदा चव्हाण, प्राचार्य सविता सुतार, प्राचार्य राधा गोसावी उपस्थित होते. प्रथम सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमित बामणे, प्राचार्य लता ऐवळे यांनी केले, तर दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुरेश साळवी, प्राचार्य राधा गोसावी यांनी केले.